श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री श्री गुरवे नमः। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडानंदरूपाय चिदानंदात्मरूपिणे चिन्मयानंदरूपाय श्रीलोकनाथाय नमो नमः। ढेकणे सुकुलोत्पन्नं यशवन्तात्मजं परं नारायणं गुरुं वन्दे शिष्याणां योगसिद्धये। शुकासारथे पूर्ण वैराग्यजान्ते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मीकि सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 जय जय राम। जय श्री राम। कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सतनाथ महाराज की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। सब भक्तन की जय। सनातन हिंदू धर्म की जय। काल आपण नवविधा भक्ती आणि मुक्ती चतुष्टय याच्याबद्दल बघितलं। हळूहळू हा ग्रंथ आध्यात्मिकतेकडे जायला लागतो। समर्थ किती मोठे मनोवैज्ञानिक होते किंवा मनोविश्लेषण जाणणारे होते, एकदम फटकन अध्यात्म आपल्या पुढे आणून टाकलं नाही की जेणेकरून आपल्याला त्याच्यातला इंटरेस्ट कमी होईल किंवा आपल्याला त्याच्यामध्ये गोडी कमी होईल। आणि म्हणून ते हळूहळू हळूहळू आपल्याला, जसं आई गुटी पाजताना आधी 2 थेंब पाजते, मग चमच्याभर पाजते, मग ते गोकर्णभर पाजते, असं करत करत वाढवत जाते ते आपला। तद्वत ही सुद्धा गुरुमाऊली आहे। ही आपल्याला अध्यात्माचा गोड देते, पण कसा देते? हळूहळू हळूहळू शनै शनै उपरमे, याने करून तुम्हाला पचायला आणि समजायला सोपं होईल। आणि म्हणून हा जो पुढचा दशक आहे तो आहे दशक मंत्रांचा। आता आपण बघितलं नवविधा भक्ती करायच्या आहेत, नाम घ्यायचं आहे किंवा मंत्र घ्यायचा आहे, काही जप करायचा आहे, अनुष्ठान करायचं आहे, तप करायचं आहे, तर त्याच्यासाठी गुरु केला पाहिजे।
गुरुशिवाय ज्ञान नाही. कबीरांनी फार सुंदर म्हटलं आहे, गुरु गोविंद दो खरे लागू किसके पाव. गुरु आणि गोविंद स्वतः दोन्ही एकाच वेळेला आमच्या घरापाशी आले तर आधी कोणाचे पाय धरू. कबीर म्हणतात गोविंदाचे पाय नंतर धरेन मी, आधी गुरूंचे पाय धरेन. का बरं? कारण की मला गुरुमुळे तर कळालं गोविंद कोण आहे. नाही तर तो माझ्या दाराशी येऊन उभा राहिला असता तरी मला कळालंच नसतं की हा गोविंद आहे म्हणून. त्यामुळे गुरुचं महत्त्व हे जास्त आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात, असो जयांसी मोक्ष व्हावा त्याने सद्गुरु करावा, सद्गुरु विन मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. मोक्षाचं द्वार हे केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच उघडतं. आणि म्हणून समर्थ सद्गुरूंना म्हणतात, जय जयाजी सद्गुरू पूर्ण कामा परमपुरुषा आत्मरामा अनिर्वाच्य तुमचा महिमा वर्णिना न वाचे. इथं समर्थ सद्गुरूंना आत्माराम असं म्हणतात. आपण जर समर्थांचं एकंदरीत वाङ्मय बघितलं तर त्याच्यामध्ये आत्माराम हा शब्द बऱ्याच वेळा आहे. आता राम आणि आत्माराम याच्यात फरक काय? आत्माराम का म्हणावं, राम का नाही म्हणू? तर राम हा सगुण आहे, तो मूर्तीमध्ये आहे. आपण त्याला नमस्कार करू शकतो, त्याला पाहू शकतो, त्याच्या पायावर डोकं ठेवू शकतो, त्याला हार घालू शकतो. परंतु आत्माराम जो आहे तो आतला राम आहे. तुमचा आत्मा, तुमचा प्राण हा सुद्धा रामच आहे. आपल्याकडे बघा, आत्माराम वेगळं लिहिलेलंच त्यांनी, आपण दासबोध झाल्यानंतर बघू वेळ जर मिळाला तर. परंतु आत्माराम म्हणून त्यांनी एक वेगळं काव्यच लिहिलेलं आहे. परंतु हा जो आत्माराम आहे हा तुमच्या आतला राम आहे. प्रत्येक मानवाच्या ठिकाणी, केवळ मानवाच्याच ठिकाणी नाही, खरं तर सजीव निर्जीव काही कोणतीही वस्तू असू द्या त्याच्यामध्ये राम आहे. आपण बघा एखादी घरातली वस्तू पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की आता त्याच्यात काही राम उरला नाही, त्याच्यात काही प्राण उरला नाही, आता ते टाकून दिली पाहिजे. राम उरला नाही म्हणजे काय? त्याच्यामध्ये शक्ती उरली नाही. आपल्याकडे सुद्धा जेव्हा शेवटच्या यात्रेला निघतो माणूस तेव्हा आजूबाजूचे लोक काय म्हणतात? श्रीराम जय राम जय जय. कारण की तू आत्माराम होतास, परंतु तुझ्यातला तो आत्माराम निघून गेला. आता तुझा नुसता देह उरलाय, परंतु देह सुद्धा त्या रामस्वरूपामध्येच पुन्हा जाऊ दे ही आमची आकांक्षा असते. श्रीराम जयराम का बरं म्हणतात? किंवा राम बोलो राम का बरं म्हणायचं? तर त्यावेळेला आमची इच्छा अशी असते की हा जो नुसता देह उरलाय त्याच्यातला राम निघून गेलाय, तरीसुद्धा हा देहसुद्धा रामात्मक व्हावा ही आमची इच्छा आहे, ही आमची आकांक्षा आहे. म्हणून आत्माराम हा शब्द तिथं वापरला आहे. सद्गुरूंचं जे काही वर्णन आहे ते करताना तर सगळेच संत अतिशय भारावून गेलेले. ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचली असेल किंवा पाहिली असेल, ऐकली असेल, तर प्रत्येक अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वरांनी आपल्या सद्गुरूंना वंदन करून केलेले, सद्गुरूंचं वर्णन करून केलेले, आणि अध्याय संपताना सुद्धा आपल्या सद्गुरूंचं वर्णन केले. जय जय जयाजी पूर्ण कामा, इथं सुद्धा ते म्हणतात की तू पूर्ण काम आहेस. म्हणजे तुझ्यावरती आता तुझ्या वाचून दुसरं काही कामच उरलं नाही आम्हाला. काम इथं हा दोन्ही अर्थाने घेतलेला शब्द आहे. एक व्यावहारिक काम जे आपण कामकाज करतो ते काम, आणि दुसरं काम म्हणजे वासना, आकांक्षा, इच्छा, अपेक्षा. आता तुझ्या व्यक्तीला मला कुठलीही अपेक्षा उरली नाही, तू आणि तूच, असं तिथं ते म्हणतात. म्हणून इथं सुद्धा समर्थ म्हणतात, जे वेदांसी साकडे, जे शब्दांसी नाकडे, ते सत्शिष्यासी रोकडे अलभ्य लाभ. सद्गुरू कसे आहेत? जे अलभ्य आहे, कधीही मिळणार नाही अशी वस्तू वाटते, अशक्य प्राय वाटते. भगवंताचं दर्शन, भगवंत स्वतःमध्ये वेळणार. तुकारामांचा सुद्धा एक अभंग आहे, पाया पडू गेलो तरी पाऊलची न दिसे. अहो मी पांडुरंगाकडे गेलो, नमस्कारासाठी वाकलो, समोर सगून पांडुरंग होता हो,
पण मी पावलांवरती डोकं टेकायला म्हणून वाकलो, मला पाऊलच दिसले नाही. का बरं? तुकारामांना का बरं दिसले नसते पाऊल? तुकारामांच्या डोळ्यापुढे खूप तेज आलं का? डोळे दिपले का त्यांचे? अहो, जे प्रत्यक्ष सदैही वैकुंठाला जाऊ शकले त्यांचे डोळे परमेश्वराला पाहून दिपले नाही आहेत. परंतु जेव्हा त्यांनी डोकं टेकण्यासाठी खाली वाकले तेव्हा त्यांना त्यातला आतला विठ्ठल दिसायला लागला. विठ्ठल बाहेर कुठे नाहीच आहे, तो माझ्या आतमध्ये. मी माझे स्वतःचे पाय कसे धरू? हा तुकारामांना पडलेला प्रश्न आहे. इथं सुद्धा ते म्हणतात, समर्थ म्हणतात, अहो वेदांना सुद्धा काही कळत नाही हो. वेदांमध्ये सद्गुरूंचं वर्णन अपुरं आहे. नेती नेती म्हणती वेद सुद्धा म्हणतात की नाही, आता आमच्याकडून त्यांचं वर्णन केलं जाणार नाही. असे हे सद्गुरू आहे. आणि म्हणून अलभ्यासी लाभ, जे योगियांचे निजवर्म, जे शंकराचे निजधाम, जे विश्रांतीचे निज विश्राम परमगुह्य. आम्हाला विश्रांती पाहिजे आहे, आम्हाला आता काही नको आहे. परंतु या विश्रांतीला सुद्धा विश्रांती देऊ शकणारे कोण आहे? सद्गुरू. आणि म्हणून त्यांचं परमगुह्य आहे ते अगाध आहे. जेव्हा आपली ही गुरुपीठिका सुरू झाली तेव्हा पहिले जे गुरु आहेत, जागतिक गुरु, ते आहेत भगवान शंकर. आणि त्यांची पहिली शिष्या कोण आहे म्हणते? पार्वती. तुम्ही अनेक ठिकाणी फोटो पाहिला असेल, शंकराच्या डाव्या मांडीवरती पार्वती बसलेली, डावा हात तिच्या खांद्यावरून खाली टाकलेला आहे आणि तिच्या हृदयाशी तो हात लिहिलेला आहे. काय चित्र सांगतंय? हा तिथं केलेला शक्तिपात आहे. आणि तिथं त्यांनी गुह्यतम अशी जी गुरुगीता आहे ती सांगितलेली. इथे गुह्यतमम शास्त्र इथं मुक्त मायानदम, जे अत्यंत गुह्य आहे ते मी तुला सांगतोय. आणि त्याच्यात शेवटी ते म्हणतात, सुगोप्यांच्या प्रयत्नेनं कथितम त्वा प्रिया, तुम्हाला अत्यंत प्रिय आहे म्हणून हे अत्यंत गोपनीय असं जे शास्त्र आहे ते मी तुला आता सांगून टाकतोय. म्हणून मी आता तुला सद्गुरू महात्म्य सांगतो. पार्वतीने त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की केन मार्गेन भो स्वामी देही ब्रह्ममयो भवेत. अहो, तुम्ही असं काय जप केलं, तप केलं की लोक तुम्हाला महादेव म्हणायला लागले? सगळेच इथं देव आहेत, हा देवलोक आहे, इथं सगळे देव आहेत, मग तुम्हाला महादेव काय म्हणायचं? तेव्हा ते पार्वतीला म्हणतात, अगं ह्या सगळ्यांना गुरु नाही आहेत, हे स्वतः सगळे स्वयंभू समजतायत, पण मला मात्र गुरु आहेत. माझे गुरु कोण आहेत हे सांगितलेलं नाही आहे, पण मला गुरु आहेत. हा त्यांचा आत्माराम गुरु आहे, हा त्यांचा आत्माराम गुरु आहे. म्हणून गुरु हा अत्यंत महत्वाचा आहे. ते ब्रह्म तुमचे नियोगे स्वय आपणच होईजे. सद्गुरू जेव्हा एखाद्यावरती कृपा करतात ना, तेव्हा त्या हातचं काही राखून ठेवत नाही. किंबहुना माझ्यापेक्षा सुद्धा माझा शिष्य मोठा कसा होईल याचा ते विचार करतात. आज आपण गोंदवलेकर महाराजांचं खूप मोठं नाव घेतो, परंतु त्यांचे गुरु कोण होते? तुकामाई. या तुकामाईंना त्यांच्या गावातले लोक वेडा ठरवलेलं होतं, परंतु शिष्याची कठोर परीक्षा घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे काही स्वतःजवळ होतं ते सगळं देऊन टाकलं मुक्त असताना. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागली. एकदा त्यांनी डोक्यावर हात ठेवला, शक्तिपात केला की ही शक्ती या देहाचं त्या देहामध्ये गेलं, ये हृदयीचे ते हृदय घातले. ज्ञानेश्वर सुद्धा महाराज म्हणतात, निवृत्तीनाथांनी माझ्यावरती एवढी कृपा केली, त्यांच्या हृदयामध्ये जो काही दयेचा ज्ञानाचा सागर होता तो त्यांनी क्षणार्धात क्षण सुद्धा लागला नाही, क्षणार्धात तो त्यांनी माझ्याकडे देऊन टाकला आणि मला सांगितलं, तू परिपूर्ण झाला, परिपूर्ण कामा. असे हे सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरू निश्चय केला पाहिजे. निश्चय करायचा म्हणजे काय करायचं? आपला सद्गुरू निवडता आला पाहिजे. उगाच रस्त्याने कोणी जातोय, चार लोक म्हणतात हो हो तो ज्ञानी बरं का, म्हणून त्याच्या मागे धावायचं नाही. जिथं रोकडा अनुभव येईल तोच सद्गुरू. तुकामाईंचं उदाहरण देतो. जेव्हा संपूर्ण भारतभर फिरून महाराज त्या गावामध्ये आले, तुकामाई जिथं राहत होते तिथे,
गोंदवलीच्या जवळचं गाव. आणि त्यांनी बघितलं झाडाखाली हा माणूस बसलेला आहे. लोक म्हणतात हा वेडा आहे, पण हा वेडा नाही आहे नक्की, हा कोणीतरी मोठा तपस्वी आहे. म्हणून त्यांच्या जवळ गेले, नमस्कार केला आणि म्हणाले, मला तुमचं शिष्यत्व पाहिजे. ते म्हणाले, शिष्यत्व पाहिजे, तू काय करशील माझ्यासाठी? तुम्ही सांगा, करतो. जा म्हणे, तिथं वाळू पडलेली आहे ना, त्याच्यात एक मोठा खड्डा कर. खड्डा केला, चांगला पुरुषभर खड्डा कर म्हणाला. पुरुषभर खड्डा केला. जवळ आले, महाराज खड्डा तर झाला, आता काय करू? काय नाही म्हणते, पोरं खेळत आहेत ना, त्या पोरांना त्याच्यात टाकून दे. पोरांना त्या खड्ड्यात पुरायला लावलं, वरून वाळू टाकायला लागली आणि म्हणाले, आता त्याच जागेवरती बस साधण्याला. आणि तुकामाई मात्र गावात गेली आणि सांगितलं, तुमची पोरं घरी नाही आले का? त्या गोसवड्याने म्हणे वाळूत पुरले आणि त्याच्यावरतीच तो जाऊन बसलाय. असं सांगितल्यानंतर कोणता आईबाप शांत बसेल? ते काठ्या बिठ्या घेऊन निघाले आणि बघितलं तर खरंच त्या झाडाखाली खड्ड्यावरती जे वाळूचं ढिगर झालेलं त्याच्यावरती बसलेत महाराज. महाराजांना धरलं, भुर्दम चोपला, अगदी अर्ध मेले व्हायला लागले. तुकामाई आले म्हणाले, अरे त्या बियाड्याला कशाला मारताय रे म्हणे, त्याला तर सोडून. हो म्हणे, तरी आमची मुलं मारली, तुम्हीच तर सांगितलं आमच्या मुलांना त्यांनी हे केलं आणि आता तुम्हीच म्हणतात त्याला सोडून द्या. मी सांगितलं ना म्हणे की मुलं तरी गाडली, पण मी मुलं मारली असं कुठे म्हणतो म्हणाला. तुम्ही वेळ आहेत, तुमची मुलं मेली नाही आहेत म्हणे, काढा ती मला ते उकरून. सगळी वाळू उकरून काढली. मुलं हसत बाहेर आली. मुलांना विचारलं, अरे तुम्हाला काही त्रास नाही झाला? म्हणे, नाही नाही, आतमध्ये तर भगवंत होते म्हणे, श्रीकृष्ण होते, आमच्याबरोबर खेळले, प्रभू रामचंद्र आले म्हणे, नंतर त्यांनी आम्हाला काही गोष्टी दिल्या. अरे म्हणे, तुम्हाला सद्गुरूंनी एवढं काय दिलं? तेव्हा सगळ्यांना कळलं की तुकामाई किती मोठी आहे आणि तुकामाईंनी मोठेपण दिलेले महाराज किती मोठे. जेव्हा गोंदवल्याचा सगळा आश्रम तयार झाला, रामाचं मंदिर झालं, तेव्हा तुकामाईंना बोलवायला ते गेले. ते म्हणाले, चला तर तुम्ही माझे सद्गुरू आहात. ते म्हणाले, आता तूच सद्गुरू झाला, आता मला येण्याची गरज नाही बघ. तुकामाई गेल्या नाही. तर हे सद्गुरू, असे सद्गुरू शोधावे लागतात. निश्चयाचा महामेरू. आपण गजानन महाराजांचं पण चरित्र बघितलेलं सगळ्यांना माहिती आहे, बऱ्याच जणांनी तर पोथ्या वाचलेल्या आहेत. गजानन महाराजांच्या पोथीत काय उष्ट्यापत्रावळी खात बसले होते. असं जर उष्ट्यापत्रावळी कोणी खात असेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? काय म्हणाल? मिळत म्हणाल, भिकारी म्हणाल. परंतु बंकरशेठच्या लक्षात आलं नाही, हे पोरगं काहीतरी वेगळं दिसतंय. काय हे पोरगं काहीतरी वेगळं आहे. गावाच्या पाटलाला गेले सांगायला, पाटील तिथे एक पोरगं बसले, उष्ट्यापत्रावळी खाते, तर आपण त्याला बोलवून घेऊया. गेले, त्याच्याकडे नमस्कार केला. आपण कसे आला तिथे? परमेश्वराने पाठवलं, आलो इथे. आपलं नाव काय? तुम्हाला कोणता देव आवडतो? गावामध्ये गणपतीचं मंदिर आहे, म्हणा मग गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन नाव पडलं. खरे संत असतात हे ओळखावे लागतात. ते स्वतःची प्रसिद्धी करत, स्वतःचे मोठमोठ्याले बॅनर लावत कुठेही फिरत नाही, तर कुठेच फिरत नाही. ते त्यांच्या घरी निवांत बसतात. जे ग्राहक असतात ते बरोबर तिथं जातात. मधमाशीला सांगावं लागतं का फुल उमललंय, ती बरोबर येते मध शोधून. बरं, ती मध घेऊन निघूनही जाते, ती त्या फुलाला पण काही करत नाही, फक्त फुलातला मध उचलते. तसा शिष्यसुद्धा असावा लागतो. आणि म्हणून गुरूंचं लक्षण जसं सांगितलं तसं शिष्याचं सुद्धा लक्षण त्यांनी तिसऱ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. शिष्य लक्षण काय आहे की जसं गुरु महत्त्वाचे आहेत तसे शिष्य पण महत्त्वाचे आहेत. शिष्याला कळालं पाहिजे ना आपले सद्गुरू काय आहेत, सद्गुरू कुठे, त्यांना कसं ओळखायचं आहे. आणि म्हणून सद्गुरू विन सत्शिष्य तो वाया जाय विशेष. का सत्शिष्य विन विशेष? सद्गुरू सिने. जर चांगला शिष्य मिळाला नाही तर सद्गुरूंना त्रास होतो, सद्गुरूंना त्रास होतो. बघा, आपल्या शिष्याला आपल्याकडे कसं ओढून आणायचं
याच्यासाठी सुद्धा निरनिराळ्या युक्त्या सद्गुरू करत असतात. निवृत्तीनाथांचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. निवृत्तीनाथ महाराज आणि हे चौघं भाऊ, शुद्धीपत्र मिळालं नाही, रेड्याकडून वेद बनवले, लोकांनी जय जयकार केला, पण आता ह्या लोकांकडून काय शुद्धीपत्र घ्यायचं म्हणून त्र्यंबकेश्वरला निघाले. रस्त्यामध्ये वाट चुकले. आजही त्याला त्र्यंबकेश्वराची प्रदक्षिणा म्हणतात. श्रावणी सोमवारी लोक जातात. काय त्याच्यामध्ये लहान प्रदक्षिणा, मोठी प्रदक्षिणा आहे. जी संपूर्ण पर्वताला प्रदक्षिणा करून येते ती 22 कोसाची आहे, त्याला मोठी प्रदक्षिणा म्हणतात. लोक करतात. काय मीही केलेली आहे. तिथं जाताना एक तीर्थ लागतं, त्याला चक्रतीर्थ म्हणतात. त्या चक्रतीर्थावरती चारी भावंड थांबले, पाणी बिणी प्यायले, काय भूक लाडू होते ते खाल्ले असतील, आणि आता निघायचं. तेवढ्यात एक वाघाची डरकळी ऐकायला आली. वाघाची डरकळी ऐकल्यानंतर निवृत्तीनाथ एकदम शॉक झाले. अरे बापरे, आता काय करायचं. त्यांनी एक मोठी शिळा पाहिली. त्या शिळेवरती या तिन्ही भावंडांना बसवलं आणि वाघ येतोय का हे बघितलं. वाघ येताना दिसला. वाघ दिसल्याबरोबर स्वतः पळत सुटले. हाकारे दिले आणि पळत सुटले. उद्देश काय, वाघ माझ्या मागे लागावा. वाघ माझ्या मागे लागला, फार झालं तर काय होईल, वाघ मला खाऊन टाकेल, पण माझे 3 भावंड वाचतील, माझे 3 भावंड वाचतील, म्हणून ते पळाले. हे रस्त्याने वेडेवाकडे पळायला लागले. वाघ तसा वेडावाकडे पळायला लागला. वाघ यांना दिशा देत होता खरं तर. आणि मग एक तिथं गुफा लागते, त्या गुफेपर्यंत त्यांना नेलं आणि तिथं तो वाघ डरकाळ्या फोडायला लागला. यांच्याकडे बघू वाघ थांबला. तिथं यांनी बघितलं आजूबाजूला काय आहे. एक कपार दिसते, ते त्या कपारीत शिरले. कपारीत शिरल्यानंतर बघितलं तर आतमध्ये मोठी गुफा आहे. एक तपस्वी समोर बसलेले काय, आणि तो वाघ निवृत्तीनाथांना वळसं घेऊन पुढे आला आणि त्या योग्याच्या समोर थांबला. जणू काही त्या सद्गुरूंनी तो वाघ या निवृत्तीनाथांना बोलवायला पाठवला होता. ते बोलवणं होतं. सत्शिष्याला बोलवून घेतलं. तिथं त्यांना शक्तिपात झाला. निवृत्तीनाथांना पूर्ण ज्ञान झालं. तेच पुढे त्यांनी ज्ञानेश्वरांना दिलं, सोपानाला दिलं, तुकामाईला, मुक्ताईला दिलं, आणि ही तिन्ही चारी भावंड परिपूर्ण झाले. असं आहे. आणि म्हणून सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू, सत्कर्म आणि सद्वासना पारू, पावती भावाचा. ऐसे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे, नाही तर पाखंड संचार बळे सामुदायिक. जसा सद्गुरू महत्वाचा आहे तसंच सत्शिष्य पण महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आध्यात्मिक नातं निर्माण झालं पाहिजे. ते जोपर्यंत आध्यात्मिक नातं निर्माण होत नाही तोपर्यंत तो नुसता समुदाय होतो. आपण अनेक शिबिरांमध्ये जातो, ठिकठिकाणी मोठमोठ्या समारंभांमध्ये जातो, आपण सामुदायिकरित्या दीक्षाही घेतो, मंत्र घेतो, परंतु आपल्याला खरोखरी त्या सद्गुरूंचं सानिध्य मिळतं का? आपण त्यांच्याकडून काही ज्ञान घेतो का? आपण काय करायला पाहिजे, काय करायला नको याच्याबद्दलचं काही उहापोह करतो का? तिथं काही आध्यात्मिक चर्चा होते का? तुम्हाला आलेल्या अडचणी तुम्ही त्या सद्गुरूंशी बोलता का? त्याची उत्तरं ते देतात का? असा जेव्हा संवाद घडेल तेव्हा खऱ्या अर्थाने तो सद्गुरू आणि तुम्ही सत्शिष्य व्हा. म्हणजे त्याच्यात तिसरी गोष्ट कोणती पाहिजे? तिथं आध्यात्मिक चर्चा पाहिजे, आध्यात्मिक ज्ञानाची देवाणघेवाण झाली पाहिजे. नुसतं गुरु करून चालत नाही. खूप मोठा गुरु केला आहे, पण त्या गुरूंच्या जवळ आम्ही कधी गेलो नाही. आम्ही आमचे प्रश्न कधी विचारले नाही. त्यांच्यासमोर आम्ही साधना केली नाही. आमच्या साधनेमधल्या अडचणी आम्ही त्यांना सांगितल्या नाही. त्या अडचणींचं निराकरण त्यांनी केलं नाही. असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परिपूर्णता येत नाही. जेव्हा परिपूर्णता व्हायची असेल तर जसं आता ही गडवंची आहे, याला 3 पाय लागतात. 2 पायावरती उभी राहील का? नाही उभी राहणार. तसं गुरु, शिष्य आणि अध्यात्म असे ते 3 पाय पाहिजे. अशी ती तिवई तेव्हा तयार होते, तेव्हा हा वरचा जो काही कॅमेरा आहे तो सुरू होतो. त्याच्यावरती जे काही ठेवलेलं आहे ते वाचता येतं. म्हणजे हे तिन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग असा शिष्य कसा पाहिजे? तो निष्ठावंत असायला पाहिजे.
आपल्या गुरुवरती पूर्ण निष्ठा असायला पाहिजे, शुचिष्मंत असायला पाहिजे, तो स्वतः शुद्ध असायला पाहिजे मनाचा, नेमस्त असायला पाहिजे. नेमस्त या शब्दाचा अर्थ काय? तो आपल्या सद्गुरूंच्या चरणी लीन असायला पाहिजे. कल्याण स्वामींना जेव्हा रामदासांनी सांगितलं, अरे माझी छाती, अजिबात पाहिलं नाही, घडी आहे खाली, 150-200 फूट खोल घडी आहे. आजही तिथं गेलं तर तिथल्या वाऱ्याचा झोत आपल्याला सहन होत नाही. तिथं त्यांनी कल्याणाने उडती झोळी पाहिली आपल्या सद्गुरूंची छाती, धाडकन उडी मारली. सद्गुरूंनी केवढी कृपा करावी. हवेचा मोठा झोत आला, ती छातीवरती आलीच हवेबरोबर, परंतु त्याबरोबर कल्याण सुद्धा वरती आले. सद्गुरू आपल्याला तारायला बसलेत, परंतु आपण तेवढं नेमस्त व्हायला पाहिजे, सेवेला तत्पर पाहिजे, दक्ष असायला पाहिजे, धीरोदात्त असायला पाहिजे. कल्याणाचा धीर केवढा आहे माझे सद्गुरू, मारतो मी उडी, काय होईल ते होऊ जाते. शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. आग्र्याला सापडल्यानंतर त्यांनी हा विचार केला नाही, आता मी इथून बाहेर कसं पडू, एवढा मोठा तो मुघल सम्राट आहे, त्याच्या चारी बाजूला माझे बसलेले पहारेकरी, मी आता बाहेर कसं पडू. धीर होता. जगदंबेचा मला आशीर्वाद आहे, माझ्या कोंडेवांचा मला आशीर्वाद आहे, त्यांच्याकडून मी शस्त्रविद्या शिकलेलो आहे, आलाच कोणी तर कापून काढीन. हा धीरोदात्तपणा होता आणि त्या धीरावरती ते बाहेर पडले. तसं जर म्हटलं तर शिवाजी महाराजांची उंची कमी होती, शिवाजी महाराजांचं वय कमी होतं, शिवाजी महाराजांची दिसायला ताकद कमी होती. अफजल खान केवढा मोठा होता, वयाने मोठा होता, ताकदीने मोठा होता, शरीराने मोठा होता, सैन्य मोठं होतं, पण धीरोदात्तपणा होता शिवाजींकडे. असा धीरोदात्तपणा आपण दाखवला पाहिजे. आपलं होतं काय, थोडं काहीतरी अडचणी होत्या, आपण धीर सोडून मोकळा होतो. नाही आता मी काय करू, साधा पाऊस आला, नको आता खूप पाऊस आला, कसं बाहेर जाऊ, अरे रेनकोट आहे, छत्री आहे, आणि फार झालं तर काय होईल, पावसात बेश, याच्या व्यतिरिक्त काय. पावसाचं पाणी काय तुझ्या आतमध्ये जाणार आहे का? भगवंतानी एवढं मोठं कातड्याचं तुम्हाला हे दिलंय ना अंगर का, त्याच्यावरून वाहून जातं पाणी. पण हा धीरोदात्तपणा पाहिजे, सावध असला पाहिजे, बुद्धिमंत, प्रेमळ, नीतिवंत, मर्यादा सांभाळणार असावा. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, जो संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोच अधिकारी झाला परमार्थाशी. परमार्थ घडायचा असेल तर तुमच्या जीवनामध्ये दुःख यायला पाहिजे. दुःखाशिवाय परमेश्वराची आठवण होत नाही. आपण पार्टीला गेलोय, काय आवडत्या पदार्थांची सगळी ऑर्डर दिलेली आहे, काय आजकालच्या भाषेमध्ये काय ते पिझ्झा, बर्गर, काय ते सगळं आलेलं आहे, सगळं तुमच्या आवडीचं आहे. अशा वेळेला तुम्ही परमेश्वराचं नाव घेता का? म्हणता का तिथं, वदनी कवन घेता नाम घ्या प्रिय, तेव्हा नाही आठवत, वदनी कवन आठवत नाही. घरी आईने मिरचीचा ठेचा आणि भाकरी दिलेली आहे, मग लगेच वदनी कवन घेता. परमार्थ घडायचा असेल तर तुमच्या जीवनामध्ये थोडी तरी दुःख आली पाहिजे. आपण सगळ्या संतांचं उदाहरण घ्या ना. ज्ञानेश्वरांच्या जीवनामध्ये आधीच्या काळामध्ये केवढं दुःख आलं, तुकारामांच्या जीवनामध्ये बघा केवढं दुःख आलं. आज तुम्हाला बायकोने थोडा अपमान केला तर तुम्ही बायकोचा जीव घ्यायला उठतात. रोजच्या पेपरच्या बातम्या बघा तुम्ही, एक तरी बातमी तशी असते, एक तरी बातमी असते. आणि आता तर आणखीन बातम्या उलट्या यायला लागल्या. पतीचा राग आला म्हणून पत्नीने मारलं. काय कलियुग आहे. कुठे तुमची नेमस्तता आहे, कुठे तुमचा धीरोदात्तपणा आहे, कुठे तुमची दुःख सहन करण्याची शक्ती आहे? कुठेच नाही. मग तुम्हाला कसा परमेश्वर भेटावा आणि का त्या परमेश्वराने तुमच्या जवळ यावं? म्हणून आपल्याला नेमस्तपणा पाहिजे, धीरोदात्तपणा पाहिजे, आणि दुःख आलं तरी परमेश्वर सोडणार नाही ही आमची हे पाहिजे. आणि मग एकदा दुःखात परमेश्वराचं आठवण करण्याची सवय झाली ना की सुखात सुद्धा परमेश्वर आठवतो. मग सुखातही त्याचा विसर पडत नाही. पण म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये दुःख आली तरी पळून जायची आपल्याला बुद्धी झाली नाही पाहिजे. असं संसार दुःख आणि त्रिविध ताप जो सहन करतो त्याला गुरुकृपा होते. आणि मग शिष्याचे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे विषय दूर होतात आणि मग
परमार्थ अवघाची बुडवावा जे विहित नव्हे, असं त्याची अवस्था होते. तो परमार्थ कधीही बुडवत नाही. बघा, ज्या मुलाला आपलं शिक्षण करताना पूर्वीच्या काळी असं होतं की माधुकरी मागावी लागायची किंवा वार लावून पूजा करायला जावं लागायचं. खूप ही प्रथा होती. नाशिक त्र्यंबकमध्ये आजही ही प्रथा आहे. वेद शिकायला मुलं येतात, बाहेर जाऊन कुठून तरी येतात, आई वडील बरोबर नसतात, घर नसतं, गुरुजींकडे राहतात. गुरुजींची एवढी अवस्था नसते, हे नसते की 100 मुलांना जीव घालते. मग मुलं जातात, माधुकरी मागतात किंवा वार लावून घेतात. ह्या 7 वारी, सोमवारी याच्या घरी गेले, तुमच्या देवाची पूजा केली, जेवण केलं, घरी आलं, अभ्यास केला. अशा पद्धतीने वार लावून जेवण्याची पद्धत आहे. असा जो जेवतो तो कितीही सुग्रास अन्न मिळालं तरी परमेश्वराला विसरत नाही, कारण की त्याला ते दिवस आठवत असतात. अरे, ह्या एका अन्नासाठी मी किती कष्ट घेतलेले. तो ताटामध्ये कधीही उष्ट टाकणार, तो ताट स्वच्छच कर. अशा पद्धतीने जो गुरुवचने निवाला तो सायुज्यतेचा अखेरा. जो आपल्या सद्गुरूंशी एकरूप होऊन जातो, सद्गुरूंची सगळी शिकवण आपल्यामध्ये घेतो, तो सद्गुरू रूपाला गेल्याशिवाय राहत नाही. आणि सद्गुरूसुद्धा आपणासारखे करती तात्काळ केल्याशिवाय राहत नाही. आज आपण बघितलं गुरु परंपरा किती चालू आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तुकारामांचे वंशज अजून चालू आहेत, आजही ते पालखी नेत आहेत. हा त्यांच्या सद्गुरूंचा अंश त्यांनी टिकवला आहे म्हणून चालू आहे. असो, आता येतो तो उपदेश. गुरु मिळाले, शिष्य मिळाला, आध्यात्मिक चर्चा झाली. आता पाहिजे आपल्याला उपदेश. उपदेश कसा पाहिजे? तर बहुतेक गुरु मंत्र देतात, मग तो नाममंत्र असतो, ध्यानमंत्र असतो, कधीतरी उपशमन मंत्र असतो. हे मंत्रांचे प्रकार आहेत. नाममंत्र म्हणजे एखाद्या देवतेचं नाव दिलं जातं, त्याला नाममंत्र म्हणतात. ध्यानमंत्र हा नाममंत्रापेक्षा थोडा मोठा असतो. उदाहरणार्थ राम. राम हा नाममंत्र आहे, परंतु जे एकश्लोकी रामायण, आदो राम तपोगमादिगमनं हत्वा मृगा कांचनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दहनं पश्चात् रावण कुंभकर्णादिहननं एतद्मेव रामायणं. हे झालं रामाचं ध्यानमंत्र. नाममंत्र, ध्यानमंत्र याच्यामध्ये फरक आहे. उपशमन मंत्र. उपशमन मंत्र म्हणजे जेव्हा एखादं खूप मोठं तुम्हाला दुःख असतं, ते दुःखातून तुम्ही पार व्हावं. उदाहरणार्थ प्रज्ञावर्धन स्तोत्र आहे, मुलांची बुद्धी वाढावी म्हणून तो दिलेला. किंवा एखादी गोष्ट हरवली तर कार्तवीर्याचा मंत्र म्हटला जातो. ती वस्तू लवकर सापडावी म्हणून तो कार्तवीर्याचा मंत्र म्हटला जातो. म्हणजे आलेलं दुःख दूर होण्यासाठी तो मंत्र आहे. तो क्षणिक असतो. एकदा तुमचं ते दुःख बाजूला झालं की तो मंत्र थांबला तरी चालतो. असे मंत्रांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्याचप्रमाणे सद्गुरू तुम्हाला कधी कधी कर्ममार्ग सांगतात. ठराविक सकाळी लवकर उठा, ध्यानाला बसा, स्नान केल्याशिवाय काही खाऊ नका. हे झाले सगळे कर्ममार्ग. काही असतात ज्ञानमार्ग. अमुक एक ग्रंथ वाचा, त्या ग्रंथावरती तुम्ही टिपणं काढा. जसं माझ्या सद्गुरूंनी मला हे ग्रंथ दिले. आमच्या घरी जेव्हा जेव्हा यज्ञ झाले तेव्हा माझ्या गुरूंना मी बोलवलं. प्रत्येक यज्ञाच्या वेळेला जाताना, अरे हा घरचा आहे रे, राहू दे तुझ्याजवळ, असं म्हणून एक एक ग्रंथ दिला. ज्ञानेश्वरी दिली, दासबोध दिला, भागवत दिलं. आणि जाताना सांगायचे त्याचा अभ्यास करा बरं का, नुसतं वाचू नका. एकदा वाचलं तरी चालेल, पण अभ्यास करा. अभ्यास करा म्हटलं की हे आलंच, नोट्स काढा, त्याच्यावरती पेन्सिलीने नोंदी करा. ह्या झाला सगळा तो भाग ज्याला म्हणतात ज्ञानमार्ग. अष्टांग योग मार्ग. निरनिराळ्याचे आसनं करायचे, ध्यान, धारणा, आहार, प्रत्याहार, हे जे काही सगळी गोष्टी आहेत ह्या 8 योगाचे अंग करायचे. आणि त्याच्या सर्वात शेवटी ध्यान, धारणा आणि समाधी या आहेत. ह्या सगळे 8 योग केले तर आजकाल योगाच्या पद्धती पण फार लोकांची हे झाले की नुसतं गेलं शारीरिक व्यायाम केला की झाला आमचा योग. त्याने होत नाही. तुम्ही प्रत्याहार करता का? प्रत्याहार म्हणजे काय माहिती? आपण शब्द वेळेस अनेक वेळा होतो. प्रत्याहाराचा अर्थ कोणाला माहिती?
दुसऱ्याची कोणतीही वस्तू न वापरणे म्हणजे प्रत्याग. अगदी सोप्या भाषेत सांगितलं, दुसऱ्याची कोणतीही वस्तू वापरायची नाही. म्हणजे फुकटचं अन्न पण खाता येणार नाही, फुकटचे कपडे वापरता येणार नाही, कोणाचं टेबला करून पैसा पण घेता येणार. आणि आज ते घेतल्याशिवाय तर लोक कामच करत नाही. आणि बरं, जे घेणारे घेतात, पण देणारे आहेत म्हणून घेतात. सिग्नलवरती माझ्याकडून सिग्नल तुटला, पोलिसांनी शिट्टी मारली, थांबलं की मी पटकन खिशात हात घालतो, 100 रुपये. हा सुद्धा पापाचाच भाग आहे बरं का. माझ्याकडून चूक झाली आहे तर मी आधी तर क्षमा मागितली पाहिजे. दुसरी गोष्ट, जर माझ्याकडून घडलेलं नसेल तर मी त्याला म्हटलं पाहिजे, नाही माझ्याकडून सिग्नल तुटला, तेव्हा सिग्नल चालू होता, तुला काय द्यायची ती पावती दे, मी बघेल कोर्टात दे. किंबहुना दुसरं म्हटलं पाहिजे की ठीक आहे, तुला काय द्यायची ती पावती दे, मी RTOत जाऊन पैसे देतो. हाच सत्शीलतेचा भाग. परंतु ह्यापैकी आम्ही काहीच करत नाही, काहीही करत नाही. मग असं जर करत नाही, तेव्हा तो म्हणायचा की हा जो काही आम्ही केला हा योगमार्ग नाही, मुद्रा आहे, तीर्थाटन आहे. हे सुद्धा मार्ग आपल्याला सांगतात. हे सगळे जे काही गुरूंनी सांगितलेले मार्ग आहेत याला मंत्रच म्हणावं लागतं. हा दिलेला उपदेश आहे. पाहो जाता पृथ्वीवरी देवांची गणना कोण करी, तितुके मंत्र वैखरे म्हणून किती वधवावी. मंत्र किती आहेत? 33 कोटी. कारण की 33 कोटी देव आहेत, तेवढ्या देवांची नावं आहेत, तेवढ्या देवांचे ध्यानमंत्र आहेत. बरं, वैखरी म्हणजे वाचा, आम्हाला तोंड दिलेलं आहे, बोलता येतं आहे, आम्हाला प्रत्येक देवाचं नाव घेता येईल. त्यामुळे असे मंत्र किती आहेत विचारलं, 33 कोटी. या व्यतिरिक्त पंचमहाभूतांचे सुद्धा आहे. आपण सकाळी उठल्यानंतर म्हणतो ना, पादस्पर्शे क्षमस्वमे, पृथ्वीला नमस्कार केला, गंगेचैव यमुनेचैव, आकाशात पतितम तोयम, आकाशाचं झालं. सगळ्या देवतांची, पंचमहाभूतांची सुद्धा आपल्याकडे मंत्र दिलेले आहे. आपली संस्कृती अतिशय उच्च दर्जाची. म्हणून त्याच्यासाठी ते म्हणतात, आत्मा ज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. गीतेमधलं वाक्य. जोपर्यंत तुम्हाला स्वतःमध्ये मी कोण आहे हे कळत नाही, माझी मुख्य एंटिटी ही भगवंताचं रूप आहे. तुम्ही गीतेमध्ये बघितलं तर परमात्मा म्हटलेलं आहे. परमात्मा म्हणजे कोण आहे? श्रीकृष्णाला म्हणता आलं असतं मी, पण तो परमात्मा म्हणतोय, म्हणजे त्याच्यापेक्षा कोणीतरी आहे, म्हणजे त्याचा आत्मा. श्रीकृष्णाचा सुद्धा आत्मा आहे. आणि हा आत्मा कसा आहे? अख्ख्या विश्वाला वाटून दशांगुले उरला, संपूर्ण विश्वाला व्यापून 10 अंगुले वरतीच उरला आहे. हे फार सुंदर आहे. आपल्या शिष्य जे काही ऋषीमुनींनी आहेत त्यांनी हे केलेलं आहे की पृथ्वीच्या भोवती हे जे काही वातावरण आहे, प्राणवायू आहे, तो म्हणजे परमात्मा आहे. बरं, हा किती उरला आहे? सगळ्या विश्वाला व्यापून 10 अंगुले म्हणजे 10 योजन, बरोबर तेवढंच आज आपल्यावरती वातावरणाचं कवच आहे. त्याच्यावरती गेलं तर आपलं वजन नाही, वी आर वेटलेस. बघा, आपल्या ऋषीमुनींनी केवढं सुंदर वर्णन करून ठेवलेलं आहे. आपण तेवढं खोलात शिरलो नाही, हा आपला भाग आहे. असो, या सर्व उपदेशांमध्ये आत्मज्ञान आहे ते अत्यंत गहन आहे, अनंतव्यापी आहे, आणि त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती, आपण काल पण बघितलं की एखादी व्यक्ती खूप मोठं कार्य करून जाते, त्याच्याबरोबरची व्यक्ती तेवढं मोठं कार्य करू शकत नाही. का बरं करू शकत नाही? त्याला त्याच्या शक्तीचा, त्याला त्याच्यातल्या कॉन्फिडन्सचा, त्याच्यातल्या ज्या काही शक्यता आहेत त्याचा त्याला विचारच कळला नाही, किंवा त्याला त्याचा विसर पडला, म्हणून त्याला ते करता आलं नाही. मी हे करू शकतो असं जेव्हा तो म्हणतो ना, तेव्हा तो प्रयत्न करतो, आणि मग प्रयत्नांना ईश्वर साथ देतो, तुम्हाला पुढे आणतो. सद्गुरू साथ देतात तुम्हाला, मग त्याच्यासाठी मार्गदर्शक मिळतात. हे मार्गदर्शक म्हणजे गुरूंचेच भाग आहेत. प्रत्येक वेळेला तुमचा गुरु म्हणजे तुमच्यासमोर आलं पाहिजे असं नाही. आज अनेक जण सांगतात की आम्ही शेगावला गेलो, रात्री झोपायला जागा नाही मिळाली, आम्ही अगदी रस्त्यावर झोपणार होतो, तेवढ्यात एक म्हातारा आला आणि म्हणाला, अरे जागा नाही मिळाली का, चल तुला खोलीत घेऊन जातो. आम्हाला खोलीपर्यंत दिलं, खोली उघडून दिली. नंतर तो म्हातारा दिसला नाही. हो, नंतर तो म्हातारा दिसलाच नाही. बरं, खोलीचं भाडं द्यायला गेलो तर करायला तू म्हणाले की नाही, आम्ही ती खोली कोणाला भाड्याने दिली नव्हती.
तुम्ही कशा काय राहिले तिथं? अहो आम्हाला कुलूप उघडून दिलं हो त्यांनी. कोणीतरी एक म्हातारा आला होता. हा म्हातारा कोण होता? स्वतः महाराज होते. पण आम्ही ओळखू शकलो का त्यांना? तेव्हा नाही ओळखू शकलो, कारण की ती दिव्य दृष्टी आमच्याकडे होती. आणि गजानन महाराज सुद्धा तसेच लंगोटी लावून हातात चिलीम घेऊन आले होते का तुम्हाला? नाही, म्हाताऱ्याच्या रूपात आले. ते कोणत्या रूपात यायचं हे ते ठरवणार. तुम्ही त्यांना ओळखता आलं पाहिजे. म्हणून सत्शिष्य सुद्धा हा चांगला असायला पाहिजे. आता असे जे असतात त्याच्यासाठी शुद्ध ज्ञान निरूपण सांगितलं. हे ज्ञान असायला पाहिजे की हा माणूस कोण आहे. एक उदाहरण सांगता येईल. आमचे एक मित्र हे गिरनारला गेले. गिरनारला जाताना त्यांना असं दिसलं की अरे समोर पायऱ्या आहेत. असं जाऊन अशा पायऱ्या आहेत. मधून पाऊलवर दिसते, आपण मधून गेलो तर पटकन जाऊ. पूर्वीच्या काही सगळ्या पायऱ्या चढाव्या लागायच्या. मी पण 20-25 वर्षापूर्वी गेलो तर सगळ्या पायऱ्या चढाव्या लागायच्या. डोलीसुद्धा पटकन मिळायची. मिळाली तरी तुमचं वजन करायचे, किती किलो वजन आहे त्याच्यावरती ते पैसे घ्यायचे. 10-20 हजार रुपये लागायचे. तेव्हा पगार 1000-1200 रुपये होता. तेवढे पैसे आमच्या जाऊन नसायचे, पायी जावं लागायचे. ते मधल्या रसवाटेने जायला लागले. वाट चुकल्यानंतर त्यांना पायऱ्याच दिसेल. 3-4 तास झाले, थकून गेले. शेवटी एका झाडाखाली बसले आणि प्रभूंचं नाव घेतलं. प्रभू, मी आता चुकलो. मला पाऊलवाट सापडत नाही आहे, मला पायऱ्या दिसत नाही, पण मला तुमच्याजवळ यायचं आहे. कसा येऊ? खाली जायचं तर खालची वाट दिसत नाही. आता मी जंगलातच मरीन. अत्यंत धावा केला. बरोबरचा जे काय होतं ते खाऊन झालेलं होतं. भूक लागलेली होती, पाणी संपलेलं होतं. आता काय करावं? एक कुत्रं आलं. कुई 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 करायला लागलं. काय करावं या कुत्र्याला? आणि हाड केलं. तर कुत्रं पुढे गेलं, पुन्हा मागे आलं. पुढे गेलं, पुन्हा मागे आलं. असं 3दा-4दा झालं. शेवटी हे त्या कुत्र्याच्या मागे धावायला म्हणून निघाले. ते कुत्रं पुढे पळायचं, थोडं थांबायचं, येत आहे का मागून बघायचं, पुन्हा पुढे पळायचं, पुन्हा थांबायचं, पुन्हा हे मागून येत आहेत का बघायचं. करत करत एक 2-4 फरलांग गेले असतील तर कुत्रं पायऱ्यांवर जाऊन उभं राहिलं. इतक्या जवळ पायऱ्या होत्या, पण त्यांना कळलं नाही. हे इकडे तिकडे फिरत राहिले. त्या कुत्र्याने मार्ग दाखवला. आल्यानंतर ते सांगायला लागले, अहो म्हणलं प्रत्यक्ष दत्तप्रभू तुम्हाला दिसले. त्यांची 4 कुत्र्यांपैकी एक कुत्र्याला पाठवलं असेल म्हटलं. तुम्ही त्या कुत्र्याला नमस्कार केला का? त्याला काय खाऊ पिऊ घातलं का? कळलंच नाही म्हणे. ते पायऱ्या दिसल्यानंतर एवढा आनंद झाला. कुठलं कुत्रं कुठलं काय, आम्ही आपलं धरधर वरती गेलो म्हणा. ही आपली अवस्था आहे. मग याच्यासाठी आम्हाला ज्ञान पाहिजे. मग हे ज्ञान जे आहे ह्याच्यासुद्धा शुद्ध ज्ञान निरूपण पुढचा त्यांनी समजलेलं आहे. ऐका ज्ञानाचे लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. आपणाचे आपणाशी पाहावे. मी कसा आहे तर मी भगवंताचं रूप आहे. डोळे मिटा, शरीर ढिलं सोडा, आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्र करा आणि म्हणा, हे भगवंता, अरे तू जरा सर्वव्यापी आहेस ना. त्याचं तेच एक छोटंसं रूप मी जेव्हा श्वास घेतला तेव्हा माझ्यामध्ये आलं रे. माझ्यातली सगळी अशुद्धता तू तुझ्यामध्ये घेतली आणि तू बाहेर नुसता नाही चालला, माझ्यातली अशुद्धता काढून घेऊन चाललायस. आज विज्ञानाने सुद्धा सिद्ध झालंय. आम्ही आतमध्ये घेतो तो प्राणवायू असतो, शुद्ध असतो, बाहेर सोडतो तो कार्बन डायऑक्साईड असतो, अशुद्ध असतो. हो बरं, हे यंत्र किती चालू आहे? भारतामध्ये 140 कोटी. शुद्ध घेत आहेत, अशुद्ध सोडतायत, शुद्ध घेत आहेत, अशुद्ध सोडतात, तरी त्याची शुद्धता संपत नाही आहे. हे भगवंताचं रूप आहे. हे भगवंताचं रूप आहे. नाही तर संपलं असतं. आज रेशनिंग. आज तुम्हाला छटाकभर श्वास मिळेल. तुमच्याकडे किती 5 लाख आहे का? मग 1 किलो तुम्हाला प्राणवायू मिळेल. चाललंय का? भगवंत अमर्याद देतोय. देणारा अमर्याद आहे. घेणारा किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आमचे श्वास संपले की आम्हाला लोक उचलून नेतात. आम्हाला आमचा श्वास जर टिकवायचा असेल तर आम्ही आम्हाला ओळखलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही आम्हाला ओळखत नाही तोपर्यंत आम्हाला सगळं ज्ञान बेन सगळं फकट पासार आहे. असो, जिथे प्रकृतीचा प्रादुर्भाव संपतो, द्वैतभाव फिरून जातो, तर्क वितर्क थांबतात आणि केवळ अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजे त्या ब्रह्माचं रूप आहे, मी त्या परमात्म्याचंच रूप आहे, परमेश्वर दुसरा कोणीही नाही.
जेव्हा हे मला कळेल तेव्हा तर परमेश्वर आतला आवाज मला काय सांगतो हे ऐकायला येईल आणि त्याप्रमाणे मी माझं कार्य करायला लागेल. जेव्हा अशा पद्धतीने मी कार्य करायला लागेल तेव्हा माझ्या हातातून पाप घडणार नाही याची गॅरंटी परमेश्वर देतो. परमेश्वर देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच वेळा असं होतं, आमच्या सद्गुरूंची शक्तिपात दीक्षाच होती, त्यांच्याकडे एक बाई आले. ते म्हणाले, अहो मी साधनेला बसले ना की जुनं सगळं आठवायला लागतं. म्हणे काय काय आठवतं? पहिली गोष्ट आठवली म्हणे, मला 30-40 वर्षापूर्वी लग्न करून मी या कुटुंबामध्ये आले. माझ्या वडिलांनी मला इतका छान शालू घेतला होता. माझ्यानंतर महिन्याभराने माझ्या नंदेचं लग्न ठरलं. साखरपुड्यामध्ये त्यांनी माझा शालू तिला नेसायला दिला. बरं निघायला दिला तर निघाला, नंतर म्हणे त्यांनी त्याची घडी केली आणि तिने तिच्या सासूजवळ दिला. माझा शालू गेला ना म्हणे तिच्याकडे. हो का म्हणे, हे आठवलं तुम्हाला? म्हणे हो. आणखीन काय आठवतं? काही नाही म्हणे, महिनाभरापूर्वी शेजारचे नीला विरजंदी म्हणून वाटी घालून दिली होती, ती तिने परत गेली नाही, ते आठवतं. हे सगळं आठवत आहे ना, हे कावर आठवतंय माहिती आहे का? म्हणे हे सगळं तुमच्या मनामध्ये आतल्या कप्प्यात तुम्ही दाटून ठेवलं आहे. माझ्या नंदिनी शालुनीला अजून दिला नाही, माझ्या नंदिनी शेजारजीने वाटी घेतली ती अजून आणून दिली. हे सगळं दुःख तुमच्या मनामध्ये बाहेर पडले ना, ते काढून टाकते. साधनेला बसा, परंतु साधन सोडून ते मागायला तिच्या घरी जाऊ नका. साधना कंटिन्यू करा, म्हणजे तुम्ही परमेश्वराच्या जवळ जा. हे रूपक आहे. आम्हाला आमची जुनी दुःख, आमची जुनी जे काही आम्ही कवटाळून बसलेलो आहे, वासना, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, ते आम्ही सोडायलाच तयार नाही. जेव्हा आम्ही असे एकांतात बसतो तेव्हा ते डोकं वरती काढतात आणि आम्हाला त्या इंगळ्या सगळ्या चावायला लागतात. परंतु जर आम्ही आमच्या भगवंताच्या चरणी राहिलो तर मात्र हे सगळे विकार आमच्या बाजूला होतात. शोधिता आपले मूळ स्थान, सहजचे उडे अज्ञान, या नाव ब्रह्मज्ञान मोक्षदायक. जेव्हा आम्ही अशा पद्धतीने शांत होऊन आत्मचिंतन करायला लागतो तेव्हा आमच्यातलं अज्ञान दूर होतं. आम्हाला हे कळतं की अरे आपण हे काय ते 2 रुपयाची वाटी मागायला जायचं, जाऊ द्या सोडून. हा विचार सोडून दिला, आमच्या अपेक्षा संपल्या, आम्ही त्या मोहापासून दूर झालो. बऱ्याच वेळा मुलांना असं होतं, आपल्याकडे आपले जे पहिले राष्ट्रपती झाले राधाकृष्ण, हे शिक्षण तज्ज्ञ होते, अतिशय मोठे शिक्षण तज्ज्ञ होते आणि त्याचबरोबर मोठे आध्यात्मिक पुरुष होते. त्यांनी इंग्रजांच्या काही पद्धती मोडून काढल्या शिक्षणातल्या. त्याची पहिली पद्धत अशी होती, आधी प्रश्नपत्रिका द्यायची नाही, आधी मुलांना उत्तरपत्रिका द्यायची. उत्तरपत्रिका दिल्यानंतर 5 मिनिटांनी तुम्ही त्याला प्रश्नपत्रिका द्यायची आणि तेव्हा असं सांगितलं जायचं की या 5 मिनिटामध्ये तुम्ही फक्त तुमचं नाव लिहा, रोल नंबर लिहा, काय तुम्हाला त्याच्यावरती जी माहिती लिहायची असेल ती लिहा आणि डोळे मिटून शांत बसा. का बरं सांगायचं? हे ध्यान होतं. तुम्ही वर्षभर जो अभ्यास केला तो त्या 3 तासामध्ये रिकॉल झाला पाहिजे, ते तुम्हाला आठवलं पाहिजे. अभ्यास सगळ्यांनी केलेला असतो, परंतु ज्याला आठवतो तो त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. बऱ्याच वेळा असं होतं, बऱ्याच वेळा तुमचे म्हणजे तुम्हाला स्वतःला अनुभव असेल किंवा तुमचे पाल्य घरी येऊन सांगितलं असेल, आई गो त्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती होतं यार, पण तेव्हा आठवलंच नाही. बाहेर आल्यावर आठवलं यार, गेला माझं 10 मार्क गेलं म्हणतात ना पोरं. त्याला माहिती होतं, त्यांनी वाचलेलं होतं, त्याच्या लक्षात होतं, पण त्याला आठवलं नाही. वेळेवरती काय करायचं हे ज्याला कळतं तो ब्रह्मज्ञानी होतो, त्याला 100 पैकी 100 मार्क. ज्याला आठवत नाही त्याला 35 मार्क मिळायची मारामार होत आहे ना पास पूर्ण. मग चालूच आहे मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर. याच्यासाठी ध्यानाला महत्त्व दिलेलं आहे आणि आत्मज्ञानाला महत्त्व दिलं आहे. आपल्याकडे व्यास, वशिष्ठ, शुक, नारद, नामदेव, नवनाथ कोणीही घ्या, या सगळ्यांनी
शास्त्रांचा अभ्यास केला, त्यामध्ये पारंगत झाले, ध्यानधारणा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पारंगत होऊन आपल्या स्वतःचं ज्ञान वाढवलं, तेव्हा कुठे इतरांना ज्ञान वाटायला सुरुवात केली. नुसती सुरुवात केली नाही, सगळ्यांना ज्ञान दिलं. म्हणजे केवळ ज्ञान मिळवूनसुद्धा आपल्याकडचे ऋषीमुनी थांबले नाही, हे इतरांना देण्याचे सुद्धा आपल्याकडे दायित्व होतं. गुरु शिष्यांचं संपूर्ण समाधान करतात, त्यांच्या शंका फिटवतात आणि म्हणून अहम ब्रह्मस्मी महावाक्य येथेचा अर्थ अतर्क्य तेही सांगता ऐक्य गुरु शिष्य येते. असं जेव्हा ब्रह्मवाक्य ते एकमेकांना सांगतात तेव्हा एकमेकांचं ज्ञान एकमेकांना दिलं जातं. गुरु शिष्यांना सद्गुरूंना प्रश्न विचारून प्रतिप्रश्नेनं सेवया असं जेव्हा होतं तेव्हा ते एकरूप होतात आणि मग शिष्यसुद्धा गुरुस्थानाकडे हळूहळू पुढे सरकतो. आता इथं पुढे बघू, रामदास स्वामी सांगतात, जगामध्ये एवढी सगळी माणसं आहेत ना, त्यांचे 4च भाग आहेत म्हणा. इथं 4 वर्ण नाही सांगितले त्यांनी, लक्षात घ्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे नाही सांगितले त्यांनी. माणसांचे प्रकार 4 सांगितले आहेत, बरोबर 4च आहेत. पण ते कसे आहेत? बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. एकेकासाठी एक समजलेलं. बद्ध म्हणजे काय? ज्याला काय करावं हेच समजत नाही. अभ्यासाला बसलं, खेळाचा विचार. खेळाला गेला, आई काय म्हणेल याचा विचार. साधं स्वयंपाक करताना तुम्ही बघा, स्वयंपाक करता करता जर तुमचा विचार डोक्यामध्ये काही वेगळे असतील, भाजीला मीठ घालायचंच राहून गेलं, बिघडली ना भाजी. किंवा 2दा मीठ पडलं, झालं ना, बिघडली ना भाजी. म्हणजे तुमचं चित्त शांत पाहिजे. हे चित्त शांत नाही, त्याला बद्ध म्हटलेलं आहे. मुमुक्षु, आज आम्हाला सकाळी यांनी केळीचं फूल आणून दिलं, आता त्याची भाजी करायची माहिती आहे. मग काय ते आम्ही टाकून द्यावं का? लहानपणी खाल्लेली आहे त्याची भाजी, पण आता आठवत नाही कशी केली होती आईने. परंतु काही पुस्तकं पाहिले पाहिजे, यूट्यूब पाहिलं पाहिजे. आता तर किती सोपं झालं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं ते फुलाची भाजी कशी करायची. हा मुमुक्षूचा भाग आहे. ते काहीतरी केलं पाहिजे, त्याचं ज्ञान मिळवण्याची ज्याला जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे. ही जिज्ञासा उत्पन्न ज्याला झाली तो मुमुक्षू. साधक कोण? ठीक आहे, ज्ञान मिळालं, टी व्हीवरती कळालं कशी करायची, काय करायची. आता मी स्वतः ते फुल सोललं पाहिजे, त्याचे ते कावळे काढले पाहिजे, ते चिरले पाहिजे, त्याची भाजी केली पाहिजे, ती कशी लागते हे पाहिलं पाहिजे. हे सगळे प्रयत्न करणारा साधक. आणि ती भाजी सुंदर झाली, मस्तपैकी गरम गरम भाकरी केलेली ज्वारीची आणि त्याच्यावरती ताव मारून खाल्ली, झालं सिद्ध. हे 4ही प्रकार आपण एका दिवसामध्ये, एका तासामध्ये सुद्धा करत असतो. परंतु आपल्याला लक्षातच येत नाही आपण कोणत्या वर्गात आहोत. आपल्याला पुढे काय शिकायचं हेच लक्षात येत नाही. आपण जेव्हा स्वतःला बद्ध समजायला लागतो ना तेव्हा मुमुक्ष होण्याची इच्छा करतो. जेव्हा मुमुक्ष होतो ना तेव्हा साधनाची आवड लागते आणि जेव्हा साधन करायला लागतो ना तेव्हा सिद्धता प्राप्त होते. कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही, कुठलीही गोष्ट घ्या, अगदी खेळाची गोष्ट घ्या. खेळायला गेलो, बॅट उलटी धरायची का सुलटी धरायची माहिती नाही आहे. आईवडिलांनी मस्तपैकी बॅट आणून दिलेली आहे, बॉल आणून दिलेला, स्टंप आणून दिलेला, घेऊन गेलो मैदानात. बॅट कशी करायची माहिती नाही, पण मी आजूबाजूला पाहिलं पाहिजे 4 मुलं कसे खेळत आहेत, बॅट कशी धरली आहे. मला माहिती नसेल तर जे खेळतात त्यांना विचारलं पाहिजे. कोच कशासाठी असतात? त्याच्यासाठी. तो गुरु आहे. हा मुलगा तिथं मुमुक्ष म्हणून गेला, मला माहिती नाही, सांग. बद्ध होता, मुमुक्ष म्हणून गेला. त्याने बॅट कशी धरायची सांगितली. मग ड्राईव्ह कसा मारायचा, गलीला कसा खेळायचा, डीप ड्राईव्ह कसा मारायचा हे सांगितलं. मुमुक्षत्व आलं, ते करायला लागला, साधक झाला. आणि मग स्टेट लेवलला खेळला, नॅशनल लेवलला खेळला, झाला सिद्ध. कोणतंही उदाहरण घ्या, ह्या 4 भागामधूनच माणसांची विभागणी होते. बघा, आपल्या ऋषीमुनींनी कुठंही जातीचा उल्लेख केलेला नाही, कुठेही धर्माचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी माणसांचे प्रकार सांगताना ज्ञानावरती आधारित प्रकार सांगितले. हा ज्ञानावरती आधारित आहे. बद्ध जीव आहे, मुमुक्षु आहे, साधक आहे, सिद्ध आहे.
आणि म्हणून मुमुक्षूचं लक्षण ते सांगताना, बद्धाचं लक्षण सांगताना ते म्हणतात, जयासी नाही आत्मज्ञान हे बद्धाचे लक्षण. मला ज्ञान नाही आहे, मी बद्ध आहे, हे बद्धाचं लक्षण. मुमुक्षू कोणाला म्हणायचा? संसार दुःखे दुखावला, त्रिविधतापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. ते मला मिळालं हो, पण मला ते कसं करायचं माहितीच नाही आहे. हे ज्याला दुःख होतं ना, तो शोधाशोध करतो. मिळालं पण ते कसं वापरायचं मला कळलं नाही, शोधाशोध सुरू झाली. भगवंतानी मनुष्य जन्माला घातलं, पण मी अज्ञानीच राहिलो नाही, मला ज्ञान मिळवलं पाहिजे, मुमुक्षत्व आहे. मग हा ग्रंथ काढ, तो ग्रंथ काढ, तो वाच सुरू झालं. ज्ञानेश्वरी आली तरी सुद्धा अरे गुलाब महाराजांची वाचावी, त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय, नाही मग दांडेकरांची वाचावी, दांडेकर काय म्हणतात बघावं, वारकरी संप्रदायाची वाचावी, ते काय म्हणतात बघावं. हा मुमुक्षत्वाचा भाग. एकदा ती ज्ञानेश्वरी कळायला लागली की मग पुढचा होतो साधक. साधक कसा असतो? उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढतेने करी साधन, या नाव साधक. जो दृढतेने अभ्यास करतो, हे मला कळालंच पाहिजे, याचा ध्यास धरतो, तो साधक. मला काहीतरी साध्य करायचं आहे हे ज्याच्या लक्षात येतं ना, तो साधक. हे लक्षातच नाही आलं तर आम्ही प्रयत्नच करणार नाही, आणि प्रयत्नच जर केले नाही तर आम्हाला कळणारच नाही काय केलं पाहिजे. म्हणून साधकत्व सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर जो सर्वात शेवटचा भाग सांगितला आहे तो म्हणजे सिद्ध लक्षण. साधक जेव्हा स्वतः सन्मार्गाने वागायला लागतो, ज्या काही गोष्टी आहेत त्या मिळवतो आणि त्या पद्धतीने त्या मार्गावरती चालून ते इतरांना द्यायला सुरुवात करतो, तेव्हा त्याला म्हणायचं तो सिद्ध झाला. केवळ ज्ञान वाचून थांबायचं नाही. मिळालेलं ज्ञान जे जे आपणाशी ठावे ते सकळांशी सांगावे. ते तेव्हा तुम्ही सांगता तेव्हा तुमच्या जीवनाची इतिश्री होते, पूर्णता होते. आपण बघतो आईवडिलांनी खूप चांगला व्यवसाय केला, मुलाला नाही करता आला. का बरं नाही करता आला? कारण की लहानपणी मुलाला हाताला धरून आईवडिलांनी शिकवलंच नाही. हे असं करायचं असतं, हे तसं करायचं असतं. शिकवायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही त्या व्यवसायात नसाल, त्याबद्दलची माहिती काढून तुम्ही मुलाला दिली पाहिजे. नुसतंच मुलगा म्हणतो मला पायलट व्हायचं आहे बाबा. अरे पण पायलट होण्यासाठी काय काय लागतं त्या मुलाला माहिती नाही आहे. ही वडिलांची जबाबदारी आहे, आईची जबाबदारी आहे. 4 पुस्तकं वाचले पाहिजे. कुठे पायलट होण्यासाठी काय काय लागतं मुलाला सांगितलं पाहिजे. अरे बाबा तुला पायलट व्हायचं आहे का? मग तुला औरंगाबादमध्ये राहून उपयोग नाही. आपल्या इथं फ्लाईंग क्लब नाही आहे. फ्लाईंग क्लब मुंबईला आहे, फ्लाईंग क्लब पुण्याला आहे, फ्लाईंग क्लब चंदीगडला आहे, फ्लाईंग क्लब दिल्लीला आहे. तिथं जायची तुझी तयारी आहे का? तिथं तू एकटा राहशील का? आपल्याजवळ एवढेच पैसे, आम्ही तुला 5 स्टार हॉटेलमध्ये नाही ठेवू शकणार. तुला कदाचित हॉस्टेलमध्ये राहावं लागेल. तुला कदाचित तुझं खाण्यापुरतं कमवून तो फ्लाईंग क्लब करावा लागेल. तुझी तयारी आहे का? हे सगळं आईबापांनी सांगितलं पाहिजे ना. आम्ही नुसतंच म्हणतो हो हो त्याला व्हायचं आहे. बरं नुसतं व्हायचं आहे नाही, आम्ही लगेच तिथं ॲडमिशन घेऊन तिथं त्याला मुलाला नेऊन सोडलं. संपला का आमचा रोल? तो खरंच करतोय की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि तो मुलगा याची जाणीव ठेवून त्या पद्धतीने वागतोय की नाही हेही पाहिला पाहिजे. तो तसा वागत असेल तर त्याच्यामधली खरी तर मेघ आहे. असा मुलगा पुढे जाऊ शकतो. मला सांगायला खूप अभिमान वाटतो. परवाचं जे सिंदूर झालं की नाही, या सिंदूरमध्ये एक जो पायलट होता तो आपल्या औरंगाबादचा होता. आपल्या औरंगाबादचा. त्याचे नातेवाईक आपल्या कॉलनीमध्ये राहतात. आणि त्याचे वडील हे माझ्या बँकेत माझ्याबरोबर कामाला होते. माझा ज्युनियर होता रवी सुतोणे त्याचा मुलगा. परवा जेव्हा तो ते सगळं ऑपरेशन करून इथं आला तेव्हा आम्ही त्याचा सत्कार केला बँकेत. परंतु हा मुलगा अतिशय द्वाड होता, अतिशय द्वाड. इतका की विचारता सोय नाही. कुठेही गेला तरी तो शांत बसणार नाही. परंतु त्याच्या आईवडिलांनी जेव्हा त्यांनी सांगितलं मला मिलिटरीत जायचं, मिलिटरीत कुठे जायचं? मिलिटरीच्या पहिल्या परीक्षेला बसला, नापास झाला. मग म्हणाला की मला आता फ्लाईंगमध्ये जायचं. ठीक आहे. आईवडिलांनी त्याची चौकशी केली. चंदीगडला त्याला ठेवला. चंदीगडला तो शिकला, फ्लाईंग मास्टर झाला. जेव्हा पहिले आपल्याकडे
मिग विमान आलं, त्याला हे मिळालं. आपल्या इथं सुखोईचे जेव्हा प्रात्यक्षिकं झाले तेव्हा त्या प्रात्यक्षिकांमध्ये पण तो होता. गच्चीवर जाऊन मी ती प्रात्यक्षिकं पाहिली. आपल्या इथं झाली प्रात्यक्षिक. किती जणांनी पाहिली सांगा? आपण आपल्या मुलांना दाखवली का? हे जर आपण आपल्या लहान मुलांना दाखवलं असतं, तुमच्यातलाही कोणाचा तरी मुलगा म्हणाला असता, बाबा एवढं सुंदर आहे, मी पण करू का? ही जिज्ञासा त्याच्यामध्ये उत्पन्न झाली असते. जिज्ञासूरूपी योगस्य परमोविधी, ही जिज्ञासा तर उत्पन्न करायची आपल्याला. मुलांमध्येच नाही, आपल्यामध्ये पण जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे. अरे कसं उडवलं असेल, काय केलं असेल? मला जिज्ञासा उत्पन्न झाली तर मी त्याचं ज्ञान मिळेल. मला मिळालेलं ज्ञान इतरांना द्यायचं आहे. मी घरामध्ये त्याच्याबद्दल चर्चा करेन. मी चर्चा केली तर माझ्या मुलांना कळेल. मुलांना कळलं तर मुलं पुढे शिकतील. हा सगळा भाग समर्थांनी अध्यात्मामध्ये घेतला आहे. अध्यात्म म्हणजे केवळ देवाचं नाव घेणे नाही. मंदिरात जाऊन फक्त देवाचं नाव घेतलं म्हणजे माझं अध्यात्म संपलं असं नाही. तो फक्त देवदेव करणं झालं. अध्यात्म हे त्याच्याही पुढे जातं. अध्यात्म तुम्हाला कसं जगायचं हे शिकवतं. अध्यात्म म्हणजे तुम्ही एक आदर्श पुरुष कसं व्हायला पाहिजे, एक आदर्श स्त्री कशी व्हायला पाहिजे, एक व्यक्तिमत्व कसं तयार व्हायला पाहिजे हे सांगतं ते अध्यात्म. आणि म्हणून सिद्धाचं लक्षण सांगताना ते म्हणतात, त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा क्षणे क्षणी. हे एकदम होणार नाही. क्षणे क्षणे उपरमे. एकेका गोष्टीचं एक एक ज्ञान हळूहळू हळूहळू मिळवत तुम्ही परिपूर्ण व्हाल. शक्यता आहे. कोणाचं 30वीत होईल, कोणाचं 40वीत होईल, कोणाचं 50वीत होईल, कोणाचं 60व्या वर्षी होईल, कोणाचं 70व्या वर्षी होईल, परंतु होईल. त्याच्यासाठी आपण आपली जिज्ञासा कायम जागी ठेवली पाहिजे. लोक म्हणतात आता काय करायचं आहे. परवा एक क्लिप मला पाहण्यात आली. पुण्याच्या बाईत काय बापटका असं काहीतरी नाव आहे. त्यांचं वय वर्ष आहे आता 78. या भूमितीच्या गणिताच्या मोठ्या प्राचार्य होत्या, युनिव्हर्सिटीत होत्या. रिटायर झाल्यानंतर काय करायचं तर नातवाने विचारलं की मला सायकल शिकवशील का आजी. आजीलाच सायकल येत नव्हती. काय आजी त्या दिवशी त्याच्या काय वॉकिंग क्लब होता त्याच्यामध्ये गेली आणि तिने विचारलं की कोणाला सायकल येते का चालवता. एक होते ते म्हणाले हो मी चालवत होतो म्हणजे, आणि मी अजूनही चालवतो म्हणे. भाजी बिजी आणायला जायचं असेल तर सायकल चालवतो म्हणे. मग मला शिकवाल का? म्हणजे हो आता तुम्ही 60 उलटून गेले आता काय सायकल नाही, मला शिकायची मला. शिकवाल का तुम्ही? या म्हणे उद्या सायकल. या बाई गेल्या, सायकल घेऊन आल्या बाजारातून. सायकल शिकायला सुरुवात केली. स्वतः उत्तम सायकल शिकला. पुढे मुलाला नातवाला शिकवलीत, पण नातू आणि मुलगा फॉरेनला गेले. एकुलता एक मुलगा होता तो गेला तिकडे. या एकट्या बाई राहिल्या. पुढे त्यांचा पती पण गेला. एकट्या राहिल्या. मग आता करायचं काय? मग चला म्हणाले आळंदीला सायकलवर. आळंदीला जाऊन मग म्हणे सगळ्या गडांना जाऊन आल्या. आत्ता परवा त्या लडाखला जाऊन आल्या सायकलवर. लडाख 1450 किलोमीटर सायकल चालवली आहे बाई. वय वर्ष 78. जिज्ञासा आणि योगक्षेम वहाम्य व्हायला वेळ लागत नाही. वयाची कोणतीही अडकाठी नाही. म्हणाला गणिताचे प्रोफेसर. परंतु असं होऊ शकतं. म्हणून सिद्धाचं लक्षण सांगताना ते सांगतात, जे लक्षवेना चक्षुंसी त्यांची लक्षणे सांगावी कैसे, निर्मळ वस्तू सिद्ध त्याची लक्षणे कैसी. सिद्धाचं लक्षण सांगता येत नाही. त्या बाईंचं लक्षण सांगता आलं का कोणाला? काही नाही. खरं तर घरात बसणारी बाई 60व्या वर्षापर्यंत सायकल न धरलेली लडाखपर्यंत सायकलला जाणार. सिद्धता येते आयुष्यामध्ये, फक्त त्याच्यासाठी प्रयत्न आणि सिद्धी दोन्हीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोणी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.